हरियाणातील निवडणुकीनंतर काहीसं बॅकफूटवर आलेल्या काँग्रेसनं देखील फारसे प्रयोग न करता मातबर नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झालेले आणि जे वाटत होतं की यावेळी महाविकास आघाडी महायुती सुद्धा नवीन रक्ताला नव्या पिढीला संधी देईल, प्रस्थापितांना बाजूला ठेवेल आणि काही जागांवरती तरी नवीन चेहरे दिसतील, ती आशा यावेळी सुद्धा फोल झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा बंड राजकीय घराण्यांसाठी चांगलंच पथ्यावर पडलंय. कारण 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादीमुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. यातील उत्तम उदाहरण म्हणजे बारामतीचं पवार कुटुंब आणि सिंधुदुर्गातील राणे बंधू. कणकवली मतदारसंघातून नितेश राणे भाजपाकडून निवडणूक लढवतात. त्यांचे बंधू निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेकडून कुडाच्या रिंगणात उतरलेत. नाही, हे माझ्या जनतेचं प्रेम आहे, मी केलेली सेवा आहे. गेली 10 वर्ष प्रत्येक दिवस 24 तास यांच्या सेवेसाठी मी तत्पर राहिलेलो आहे, उपलब्ध राहिलेलो आहे. आणि याचमुळे आमच्या घरचा एक सदस्य आज फॉर्म भरतोय, यासाठी सगळे मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मला जनतेची सेवा करायची आहे, मला इकडचे प्रश्न सोडवायचे आहेत. 10 वर्षापासून हा मतदारसंघ ओसाड पडलेला आहे. 21व्या शतकातला हा मतदारसंघ असावा दिसावा म्हणून माझा हा प्रयत्न आहे. बारामतीमधील पवार कुटुंबातील 3 सदस्य विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले. रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून निवडणूक लढतात, तर बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये सामना रंगतोय. हर एक को खड़ा रहने का अधिकार रहता है. हम जब भी मेरे खिलाफ जो भी कैंडिडेट आया वो कैंडिडेट स्ट्रांग है ऐसा समझकर ही मेरे कार्यकर्ताओं ने, मैंने खुद, मेरे परिवार ने, सबने उसका प्रचार किया है. माझी पहिली निवडणूक जरी असली तरी पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स वाटतो की नक्कीच आपण इथं यशस्वी होऊ. रत्नागिरीतील सामंत बंधू शिंदेच्या शिवसेनेकडून यंदा निवडणुकांच्या आखाड्यात उतरले. विद्यमान आमदार आणि मंत्री उदय सामंत रत्नागिरीमधून लढतात, तर त्यांचे सख्खे बंधू राजापूर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावतात. ठाकरे कुटुंबातील 2 सदस्य सुद्धा यंदा प्रथमच निवडणूक लढवणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे माहीम मधून रिंगणात उतरलेत, तर आदित्य ठाकरे वरळीतून दुसऱ्यांदा नशीब आजमावतात. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे देखील वांद्रे पूर्व मधून निवडणूक लढतायत. भाजपा आमदार आशिष शेलार आणि त्यांचे बंधू विनोद शेलार हे सुद्धा निवडणूक लढवतात. आशिष शेलार वांद्रे पश्चिम मधून 4थ्यांदा मैदानात आहेत, तर विनोद शेलार मालाड पश्चिम मधून मतदारसंघातून लढतायत. नाशिक पश्चिम मतदारसंघात दिनकर पाटील आणि दशरथ पाटील हे बंधू आमने सामने उभे ठाकलेत. मनसेकडून दिनकर पाटील लढतायत, तर त्यांच्या विरोधात दशरथ पाटील हे परिवर्तन महाशक्तीतर्फे लढतायत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा लातूरमध्ये काँग्रेसतर्फे अमित देशमुख आणि धीरज देशमुख निवडणूक लढतायत. लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख दुसऱ्यांदा मैदानात आहेत. नंदुरबार जिल्ह्यात तर 3 सख्खे गावित बंधू नशीब आजमावतायत. भाजपाकडून विद्यमान आमदार विजय गावित, शहादा मतदारसंघातून त्यांचे बंधू राजेंद्र गावित काँग्रेसतर्फे, तर नवापूरमधून शरद गावित अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले. रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत कन्नड मतदारसंघातून उमेदवारी मिळवली, तर रावसाहेब दानवेंचे पुत्र आणि भाजपा आमदार संतोष दानवे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून 3ऱ्यांदा निवडणूक लढवतात. राजकीय पक्षांची उमेदवारी यादी पाहिली तर घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे, याला कोणताही पक्ष अपवाद नाही. मात्र यंदा आमदार होण्याच्या ईर्ष्येपायी राजकीय निष्ठा, विचारसरणी, तत्व याला दुय्यम स्थान आल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. आणि अशी घराणेशाही ती टिकते, त्याच लोकांना तिकीटं दिली जातात. का असं होत असावं? आपल्यासाठी आपल्यासोबत बोलण्याकरता आपल्यासोबत श्रीरंजन आवटे, राज्यशास्त्राचे प्राध्यापक. श्रीरंजन, का असं होत असावं? 1.5 अब्ज लोकसंख्येचा हा देश, 12 कोटीचा हा महाराष्ट्र, एवढ्या बदललेल्या पिढ्या, पण तेच ते आणि तेच ते का होत असावं? महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी ज्या प्रकारचं तिकीट वाटप आता झालेलं आहे त्यामध्ये सर्वच पक्षांमधील घराणेशाही दिसून येते आहे.
पूर्वी हा आरोप केवळ काँग्रेस पक्षावरती व्हायचा, पण आता सगळ्याच पक्षांमध्ये ही घराणेशाही दिसते आहे. याचं कारण असं की निवडणूक प्रक्रिया ही सर्वसामान्य माणसांसाठी राहिलेली नाही, ती पैशावर अधिक केंद्रित आहे आणि त्यामुळे ज्याच्याकडे अधिक पैसा आहे, धनसंपत्ती आहे, तीच व्यक्ती ही निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवू शकते किंबहुना निवडणूक लढवू शकते. त्यामुळे लोकशाहीमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणावरती रुजते आहे असं आपल्याला दिसतं. पण मग श्रीरंजन, पक्ष सोडून द्या, पण मग जनता त्यांनाच का निवडून देते? अनेकदा अपक्ष बघायला मिळतात, अनेकदा वेगळे प्रयोग होत असतात. 2014 साली आम आदमी पार्टी बघायला मिळाली, वंचित सारखा पक्ष आहे, मनसे आहेत, अनेक पक्ष आहेत. मग वेगळा प्रयोग जनता पण करताना दिसत नाही, त्याचं काय? अनेकदा लोकांसमोर जे उपलब्ध पर्याय असतात त्याच्यातून लोक निवड करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एखादी व्यक्ती ही राजघराण्यातली आहे किंवा राजकीय वारसा त्या व्यक्तीला आहे म्हणून तिनं निवडणूक लढवू नये अशातला भाग नाही. पण अनेकदा आपल्याकडे सत्तेचे सगळी सूत्र असावीत याच्याकरता घराण्यामध्येच राजकीय सत्ता राहील यासाठी आवर्जून प्रयत्न होतात आणि अनेकदा लोक नाईलाजानं सुद्धा ही घराणेशाही स्वीकारतात, कारण दुसरा पर्यायच नसेल तर लोक तरी काय करणार. खरं कदाचित हीच अशी परिस्थिती असेल. अजूनही आपली लोकशाही आधी रांगत होती, आता थोडी उभी राहायला शिकली, पण अजूनही आपल्याला पुढे अनेक मैल योजना पुढे जायचं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.